नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आमचं चॅनल सध्या नवीन आहे, तर तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर तुमचे काही फीडबॅक असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आजची बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एक असा माणूस जो लिबिया, सीरिया आणि युक्रेन सारख्या युद्धांमध्ये दिसला, ज्याला अनेक जण CIA असेट म्हणतात, तोच माणूस आता भारतात पकडला गेला आहे. नेमकं काय चाललंय, चला समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. ही कथा आहे एका अशा रहस्यमय माणसाची जो जगभरातील युद्धांमध्ये दिसला आणि आता भारतात पकडला गेला आहे. जेव्हा अमेरिका आधीच इराण सारख्या मोठ्या संघर्षात अडकलेली आहे, त्याच वेळी भारताच्या मिझोराम बॉर्डर जवळ एक अमेरिकन नागरिक आणि काही युक्रेनियन नागरिकांना NIA ने अटक केली आहे. या लोकांवर आरोप आहे की ते ड्रोनच्या माध्यमातून टेरर ऍक्टिव्हिटी प्लॅन करत होती. या प्रकरणात सर्वात मोठं नाव समोर येतं ते म्हणजे मॅथ्यू वॅन डाईक. आता प्रश्न असा पडतो की हा माणूस नेमका कोण आहे आणि भारतात काय करत होता. ऑफिशियली पाहिलं तर ना तो US चा गव्हर्नमेंट कर्मचारी आहे, ना तो मिलिटरीमध्ये आहे आणि ना CIA चा अधिकृत एजंट आहे. पण इंटरनॅशनल लेवलवर त्याला अनेकदा CIA असेट म्हणून ओळखलं जातं, कारण हा माणूस लिबिया, सीरिया आणि युक्रेन सारख्या युद्धांमध्ये सहभागी झाला आहे आणि जिथे जिथे अमेरिकेचे इंटरेस्ट असतात तिथे तिथे त्याची उपस्थिती दिसते. स्वतः मॅथ्यू वॅन डाईक सोशल मीडियावर सांगतो की त्याने कोवर्ट ऑपरेशन केले आहे. वेनेझुएलामध्ये रेबेल ग्रुप सोबत काम केलं आहे आणि ऑथॉरिटेरियन रेजिम्स विरुद्ध लढणं हे त्याचं मिशन आहे. म्यानमार आणि इराण सारख्या देशांमध्ये तो ऑपरेशन करण्यासाठी तयार आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की जर त्याचं टार्गेट म्यानमार होतं तर तो भारतात काय करत होता. तपासानुसार हे सर्व लोक टुरिस्ट विजावर भारतात आले होते. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले, तिथून मिझोराम मध्ये पोहोचले आणि आवश्यक परवानगी शिवाय इल्लीगल पद्धतीने म्यानमार मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा मुख्य उद्देश होता की म्यानमार मधील रिबेल ग्रुप्सला ड्रोन वॉरफेअर ट्रेनिंग देणं. आता म्यानमारचा थोडक्यात बॅकग्राऊंड समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर 2021 मध्ये म्यानमारमध्ये मिलिटरी कूप झाला आणि लोकशाही सरकारला हटवून आर्मीने सत्ता घेतली. तेव्हापासून तिथे ऑथॉरिटेरियन रूल आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर प्रोटेस्ट झाले, अनेक विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आणि देशात अस्थिरता वाढली. मात्र चीनच्या सपोर्टमुळे म्यानमारची मिलिटरी गव्हर्नमेंट अजूनही टिकून आहे. या ठिकाणी अमेरिकेचा इंटरेस्ट येतो. अमेरिका म्यानमारमध्ये पुन्हा डेमोक्रेसी आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सँक्शन्स लावूनही अपेक्षित परिणाम मिळाला नाही. त्यामुळे आता इनडायरेक्ट पद्धतीने अशा अनऑफिशियल असेटच्या माध्यमातून रिबेल ग्रुप्सला सपोर्ट दिला जात असल्याचं दिसतं. आणि यासाठी मॅथ्यू वॅन डाईक आणि त्याची टीम भारताच्या मार्गाने म्यानमारमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती. आता प्रश्न असा आहे की भारत म्यानमार सरकारला सपोर्ट करतोय का? उत्तर आहे नाही. भारताची भूमिका स्पष्ट आहे, न्यूट्रॅलिटी आणि स्टेबिलिटी. कारण म्यानमार हा भारताचा शेजारी देश आहे आणि तिथे अस्थिरता वाढली तर त्यांचा थेट परिणाम नॉर्थ ईस्ट भारतावर होतो. शरणार्थींची संख्या वाढू शकते, सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे भारतासाठी सीमावर्ती स्थिरता खूप महत्त्वाची आहे. म्हणून भारत आपल्या भूमीचा वापर अशा कोवर्ट ऑपरेशनसाठी होऊ देत नाही आणि कायद्याचे उल्लंघन करण्यावर कारवाई करतो. आता रिॲक्शन्स बघितले तर युक्रेनने या अटकेविरोधात प्रोटेस्ट केला आहे आणि आपल्या नागरिकांना तत्काळ सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे अमेरिकेने सांगितलं आहे की त्यांना या प्रकरणाची माहिती आहे, पण प्रायव्हसी कारणामुळे ते अधिक काही बोलू शकत नाही. यामुळे हा मुद्दा आता भारतासाठी एक मोठा डिप्लोमॅटिक टेस्ट बनला आहे. भारत या लोकांना इथेच ठेवणार की अमेरिका किंवा युक्रेनला सोपवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एका बाजूला आंतरराष्ट्रीय दबाव असेल आणि दुसऱ्या बाजूला देशाची सुरक्षा, आणि त्याचमुळे येणाऱ्या काही दिवसात ही बातमी अजून मोठी होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला अशाच डीप अनालिसिस आणि जिओपॉलिटिक्स संबंधित व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मराठी फॅक्ट बॉक्स याला फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.